सध्या महाराष्ट्रात चांगलाच पाऊस पडतोय. अशात जर तुम्हाला कोणी विचारलं की विकेंडला कुठं जायचं, तर डोळ्यासमोर लगेच येतात ते हिरवेगार डोंगर आणि खळाळते धबधबे. पण अनेकदा होतं काय, आपण त्याच ठिकाणी जाऊन कंटाळतो किंवा चुकीच्या ठिकाणी जाऊन ट्रॅफिकमध्ये आणि गर्दीत अडकतो. मग अशा वेळी प्रश्न पडतो की नक्की जायचं कुठे. तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील अशा 10 सर्वात सुंदर पावसाळी पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहे, जिथे तुम्ही या मान्सूनमध्ये एकदा तरी जायलाच हवं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंबर 1चं ठिकाण बघून तुम्ही आजच तुमची बॅग पॅक कराल. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 10वर आहे रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य कोलाड. मित्रांनो, जर तुम्हाला निसर्गाच्या शांततेसोबतच थोड्या ॲडव्हेंचरची भारी आवड असेल तर पावसाळ्यात कोलाडपेक्षा उत्तम ऑप्शन दुसरा कोणता असूच शकत नाही. इथून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवर पावसाळ्यात जे रिव्हर राफ्टिंग होतं, तो अनुभव म्हणजे अंगावर अक्षरशः काटा आणणारा असतो. जेव्हा पावसाळ्यात भीरा धरणाचं पाणी नदीत मोठ्या दाबानं सोडलं जातं, तेव्हा या पाण्याचा वेग आणि त्यातून राफ्टिंग करताना मिळणारा थरार शब्दात सांगता येणार नाही. याशिवाय आजूबाजूला पसरलेली दाट हिरवळ, ताम्हिणी घाटातून येताना लागणारे छोटे मोठे धबधबे आणि इथलं अतिशय शांत वातावरण, यामुळे कोलाड एक परफेक्ट मान्सून डेस्टिनेशन बनतं. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत इथे एक मस्त पावसाळी ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता. नंबर 9वर येतं महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणजेच कळसुबाई शिखर. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या प्रत्येक तरुणाचं हे एक मोठं स्वप्न असतं. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं हे भव्य शिखर पावसाळ्यात ढगांच्या पांढऱ्या शुभ्र चादरीत पूर्णपणे लपून जातं. 1646 मीटर उंचीवर चढताना जेव्हा अंगाला झोंबणारा गार वारा आणि पावसाच्या सरी थेट अंगावर पडतात, तेव्हा शरीराचा सगळा थकवा कुठच्या कुठं पळून जातो. वर पोहोचल्यावर कळसुबाई मातेचं दर्शन आणि तिथून दिसणारा आजूबाजूच्या धरणांचा, विशेषतः भंडारदरा धरणाचा आणि सह्याद्रीच्या रांगांचा अथांग नजारा तुम्हाला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतो. पावसाळ्यात इथली वाट थोडी निसरडी आणि कठीण असते, हे खरं आहे, पण तोच तर खरा थरार आहे. आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात या सर्वोच्च शिखराला गवसणी घालायलाच हवी. नंबर 8वर आहे सगळ्यांचं लाडकं आणि आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन म्हणजेच माथेरान. मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण पावसाळ्यात एखाद्या स्वप्नवत दुनियेसारखं आणि खूपच रोमॅन्टिक दिसतं. इथे कोणत्याही गाड्यांना प्रवेश नसल्यामुळे प्रदूषणाचा लवलेशही नसतो आणि इथली हवा एकदम शुद्ध असते. लाल मातीचे रस्ते, घनदाट झाडी आणि सगळीकडे पसरलेलं दाट धुके, त्यामुळे इथून चालताना आपण ढगांवर चालत आहोत असा भास होतो. शार्लोट लेक, पॅनोरमा पॉईंट आणि इको पॉईंट ही इथली मुख्य आकर्षणे आहेत. पावसाळ्यात नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन काही वेळ बंद असली तरी इथला पायी किंवा घोड्यावरून केलेला प्रवास एक वेगळीच मजा देऊन जातो. शहराच्या धकाधकीपासून दूर शांतता शोधण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. नंबर 7वर आहे नाशिक जवळचं एक अतिशय सुंदर आणि नयनरम्य ठिकाण, इगतपुरी. तुम्ही जर कसारा घाटातून पावसाळ्यात कधी प्रवास केला असेल तर इगतपुरीचं सौंदर्य तुम्हाला नक्कीच माहिती असेल. इथला भावली डॅम आणि भटसा रिव्हर व्हॅली पावसाळ्यात इतके भन्नाट दिसतात की तुम्ही परदेशात असल्याचा फील येतो. सर्वत्र पसरलेली हिरवळ, डोंगरावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि अंगाला स्पर्शून जाणारे ढग, यामुळे इगतपुरी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतं. इथल्या प्रसिद्ध विपश्यना केंद्रामुळे या ठिकाणाला एक वेगळीच आध्यात्मिक शांतता लाभली आहे. तुम्ही जर मुंबईत किंवा नाशिकमध्ये राहत असताल तर एका दिवसाच्या ट्रिपसाठी इगतपुरी हा एक जबरदस्त पर्याय आहे. इथे थांबून गरमागरम चहा आणि भजी खाण्याचा आनंद पावसाळ्यात काही औरच असतो. नंबर 6वर आपण घेतला आहे सर्वांचा आवडता माळशेज घाट. पावसाळा आणि माळशेज घाट यांचं एक वेगळंच आणि घट्ट समीकरण आहे. उंच काळ्या कभिन्न कड्यांवरून थेट रस्त्यावर कोसळणारे अगणित धबधबे आणि रस्त्यावर पसरलेलं दाट धुकं, यामुळे इथला प्रवास एखाद्या मोठ्या ॲडव्हेंचरपेक्षा अजिबात कमी नसतो. पिंपळगाव जोगा धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात अतिशय मोहक दिसतो. याच काळात इथे सायबेरियाहून फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करून येतात, जे पाहणं पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. पावसाळ्यात गाडी चालवणाऱ्याची आवड असणाऱ्यांसाठी हा घाट रस्ता म्हणजे पृथ्वीवरचा एक स्वर्गच आहे. इथे मिळणारे गरमागरम मक्याचे कणीस आणि कडक चहा तुमच्या प्रवासाची रंगत आणखीन वाढवतात. मित्रमंडळींसोबत पावसाळ्याची खरी मजा लुटायची असेल तर माळशेज घाटाला दुसरा पर्याय नाही. नंबर 5वर आहे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जाणारं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली.
तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर तो इथेच. कोकणातील हे थंड हवेचं ठिकाण अक्षरशः पावसाळ्यात नंदनवन बनतं. मुख्य रस्त्याला लागूनच असलेला भव्य आंबोली धबधबा हे इथलं सर्वात मोठं आकर्षण आहे. इथे धबधब्याच्या खाली मनसोक्त भिजण्यासाठी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते. याशिवाय हिरण्यकेशी नदीचा उगम, कावळेसाद पॉईंट, जिथे दरीतून पाणी वाऱ्यामुळे वरच्या दिशेनं उडतं, हे पाहणं एक अद्भुत आणि थरारक अनुभव असतो. इथलं घनदाट जंगल आणि सतत कोसळणारा पाऊस तुम्हाला निसर्गाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. इथला निसर्ग आणि कोकणी जेवणाची चव यामुळे आंबोलीची ट्रिप तुमच्यासाठी एकदम अविस्मरणीय ठरेल. नंबर 4 वर येतं साताऱ्याचं अतिशय प्रसिद्ध असं कास पठार, ज्याला आपण महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असंही म्हणतो. हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. पावसाळ्याच्या अगदी शेवटी म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या पूर्ण पठारावर रंगीबेरंगी फुलांचा एक नैसर्गिक गालिचा तयार होतो. हे दृश्य इतकं सुंदर असतं की तुमची नजर तिथून हटत नाही. निळी, पिवळी, जांभळी, पांढरी अशी असंख्य प्रकारची दुर्मिळ रानफुले इथे पाहायला मिळतात. जवळच असलेला कास तलाव, 1000 फुटांवरनं कोसळणारा भांबवली वजराई धबधबा आणि ठोसेघर धबधबा यामुळे इथलं महत्त्व आणखीन वाढतं. जर तुम्ही खऱ्या अर्थानं निसर्गप्रेमी असाल आणि फोटोग्राफीची तुम्हाला प्रचंड आवड असेल तर आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात या फुलांच्या स्वर्गाला नक्की भेट द्यायलाच हवी. नंबर 3 वर आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन महाबळेश्वर. पावसाळ्यात इथलं रूप अगदीच पलटून जातं आणि हे ठिकाण एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळतं. सतत पडणारा मुसळधार पाऊस, लाल मातीचा दरवळणारा सुगंध आणि 10 फुटांवरचंही काही न दिसण्याइतपत दाट धुकं हे इथलं खास पावसाळी वैशिष्ट्य. वेण्णा लेकच्या आजूबाजूचा परिसर, धुक्यात पूर्णपणे हरवलेला ऐतिहासिक प्रतापगड किल्ला आणि प्रचंड वेगाने कोसळणारा लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. आर्थर सीट किंवा विल्सन पॉईंटवरून जेव्हा ढग तुमच्या पायाखालून जाताना दिसतात तेव्हा आपण आकाशात उडत आहोत असा फील येतो. गरम गरम मक्याचं कणीस आणि चहाचा आस्वाद घेत इथला निसर्ग अनुभवणं म्हणजे निव्वळ सुख आहे. नंबर 2 वर आहे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा. हे ठिकाण म्हणजे निसर्गाचा आणि भूगोलाचा एक अद्भुत चमत्कारच आहे. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे विल्सन डॅमवरून कोसळणारा प्रसिद्ध अमरेला फॉल. जेव्हा धरणातून पाणी सोडलं जातं तेव्हा हे पाणी अगदी छत्रीच्या आकारासारखं कोसळतं, जे पाहणं डोळ्यांचे पारणे फेडणारं असतं. तसेच इथला रौद्र रूप धारण करणारा रंधा धबधबा पावसाळ्यात त्याची पूर्ण ताकद दाखवून देतो. आर्थर लेकच्या शांत पाण्याचा किनारा आणि आजूबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या उंच उंच रांगा यामुळे इथला विस्तीर्ण परिसर अतिशय विलोभनीय दिसतो. शहराच्या गोंगाटापासून दूर अतिशय शांत वातावरणात निसर्गाच्या कुशीत निवांत वेळ घालवायचा असेल तर भंडारदरा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. आणि नंबर 1 वर आहे सर्वांचा आवडता आणि पावसाळ्यात निसर्गाचं रौद्र पण तितकंच सुंदर रूप दाखवणारा ताम्हिणी घाट. पुणे आणि कोकणाला जोडणारा हा घाट पावसाळ्यात एखाद्या नंदनवनापेक्षा अजिबात कमी नसतो. घाटातून प्रवास करताना दोन्ही बाजूंनी कोसळणारे शेकडो पांढरे शुभ्र धबधबे, हिरवेगार उंच डोंगर आणि खोल दरीत साचलेलं धुकं यामुळे तुमचा प्रवास एका वेगळ्याच उंचीवर जातो. मुळशी धरणाचा अथांग विस्तार आणि त्याच्या बॅकवॉटरचा परिसर इथलं निसर्ग सौंदर्य कैक पटीनं वाढवतो. पावसाळ्यात इथे गाडी चालवणे किंवा बाईक राईड करणे हा तरुणाईचा सर्वात आवडता छंद आहे. इथल्या निसर्गात हरवून जाण्यात आणि रस्त्याकडेला थांबून गरम गरम वडापाव खाण्यात जी मजा आहे ती जगात कुठेच नाही. पावसाळ्यातील सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी ताम्हिणी घाटाला नंबर 1चा मान नक्कीच मिळायला हवा.